जय गुरुदेव. आपल्या सगळ्यांचं या कोर्समध्ये खूप स्वागत. अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला खूप वेळा वाटत असतं की मला माहितीच आहे सगळं, पण तरी पण असं वाटतं की हे मग मला का नाही फॉलो करता आलं. आणि ते सगळं आपण एकत्र करून, म्हणजे आज आपल्याकडे जेवढं शास्त्रीय ज्ञान अवेलेबल आहे प्रपंचामध्ये, मग सायन्स असेल, मेडिसिन असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यामध्ये जे काही प्रूव्ह झालेलं आहे ते नॉलेज आणि आपली भारतीय संस्कृती किंवा आपल्या ऋषी मुनींनी काही गोष्टी खूप व्यवस्थितपणे आपल्याला सांगितल्या होत्या. आपण त्यातलं काही फॉलोही करतो, पण कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला वाटत राहतात की याचं का करायचंय, कारण आपण कोणाला प्रश्न विचारले तर ते आपल्याला त्याची उत्तरं लहानपणी मिळाली नाही, त्यामुळे आपण ती पूर्ण मनापासून करतोच असं नाही. आज तुम्हाला ज्या गोष्टीचा परिचय करून देणार आहे ते तुमच्यासाठी नवीन नसू शकतं, पण त्याचा जो शास्त्रशुद्ध बेसिस आहे तो तुम्हाला कळला तर तुमच्या लक्षात येईल की एखादी गोष्ट अंडरस्टँड केली तर फॉलो करणं खूप सोपं असतं. ठीक आहे. सो आज तुम्हाला एका वेगळ्या ज्ञानाचा परिचय होऊ शकतो. किती लोकांना माहीत असू शकतं, किती लोकांना टोटली नवीन असू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर या सेशनमध्ये तुम्हाला एखादं पुस्तक, नोट्स असं दिलं जाणार नाही. एक जिस्ट तुम्हाला मिळेल, पण तुम्ही नोट्स काढणं एक्सपेक्टेड आहे. सो तुमच्याकडे जर नोटबुक आता नसेल तर 1-2 मिनिटं घ्या, उठून एक नोटबुक स्वतःजवळ ठेवा, पेन आणि नोटबुक, आणि छोटंसं पाणी तुमच्याबरोबर ठेवा की ज्याच्यामुळे तुम्हाला मधनं सेशनच्या उठावं लागणार नाही. आणि रोज ही नोटबुक तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं आहे. या सेशनमध्ये तुम्ही शाळेत होतात तसं तुम्हाला होमवर्क पण दिलं जाईल आणि ते होमवर्क करणं एक्सपेक्टेड आहे. खूप लिहिण्याचं होमवर्क नसेल, पण स्वतःला ऑब्झर्व करण्याचं खूप मोठं होमवर्क असेल आणि ते करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. पहिले 3 दिवस ही परिचय कार्यक्रम आहे किंवा तुम्हाला एका नवीन ज्ञानाची इंट्रोडक्शन मिळेल आणि त्याच्या पुढचे 21 दिवस म्हणजे 5 तारखेपासून 25 तारखेपर्यंत हा साधना सत्र असेल, ज्याच्यामध्ये या 3 दिवसात तुम्हाला जे इंट्रोड्यूस केलंय ते सगळं तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये अप्लाय करण्यासाठी काय करावं लागतं हे तुम्हाला शिकवलं जाईल. या सगळ्या प्रोसेसचा महत्वाचा बेसिस काय आहे तर औषधाविना आनंदी आणि हेल्दी जगता येतं याची तुम्हाला खूप मोठी प्रचिती याच्यामध्ये येईल. सो हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे, अंडरस्टँड केलं पाहिजे आणि त्याचबरोबर स्वतःच्या आयुष्यात अप्लाय पण केलं पाहिजे. तर ही हरिकथा नाहीये की एखाद्या देवळात येऊन बसलं, 1 तासाभराचं लेक्चर ऐकलं आणि त्याच्यानंतर बघू उद्या काय, असं नसणार आहे. तर 21 दिवस साधना आणि 3 दिवसाचा परिचय, हे 24 दिवस तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही वेळी जॉईन करू शकता. आम्हाला तो प्रॉब्लेम नाही. आम्ही तुमचा अटेंडन्स पण घेत नाही. तुम्ही आला नाहीत तर आम्ही तुम्हाला विचारणार नाही. पण एवढं लक्षात ठेवा की तुम्ही ज्या दिवशी येणार नाही त्या दिवशीचं तुम्हाला परत कधीच मिळणार नाही. पुढच्या बॅचलाच तुम्हाला त्या दिवसासाठी जॉईन व्हावं लागेल. प्रत्येक दिवशी एक नवीन गोष्ट तुम्ही शिकणार आहात. म्हणजे पुढच्या 24 दिवसात साधारणपणे 21 ते 22 छोट्या छोट्या आयुष्यातल्या नवीन गोष्टी तुम्ही शिकणार आहात तुमच्या विषयीच्या. या सेशनचा एक नियम असेल की या सेशनमध्ये जे लोक आहेत त्यांनी स्वतःविषयीच बोलायचं आहे. त्यामुळे तुम्ही इथे प्रश्न विचारू शकता. 40 ते 45 मिनिटाचं विवेचन असेल आणि त्याच्यानंतर कितीही वेळ तुमचे जेवढे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. पण प्रश्न विचारताना आपण असं करतो, जनरली लोक असं करतात, असं आम्ही काहीही ऐकून घेणार नाही, कारण जनरली लोक काय करतात याचा आपल्याला काही संबंध नाहीये. तुम्ही स्वतःविषयी जो विचार कराल, तुमचा जो अनुभव असेल तोच तुम्हाला फक्त इथे शेअर करता येईल. सेम तुम्ही ग्रुपमध्ये सुद्धा जेव्हा काही शेअर कराल तेव्हा लक्षात ठेवा की जनरली काय होतं, कोणीतरी काहीतरी फॉरवर्ड केलेलं तुम्हाला आवडलं म्हणून, इकडे काहीतरी बघितलेलं ते आवडलं म्हणून असलं कुठलंही
तुमचं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतलं, युट्यूब युनिव्हर्सिटीतलं ज्ञान कोणालाही शेअर करण्याची गरज नाही, कारण हा पूर्ण कोर्स हा स्व अध्ययनाचा आहे. त्यामुळे इथे जे आपण शिकणार आहे ते तुम्ही स्वतःवरती आजमावून बघायचंय, स्वतः त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि खूप सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या अप्लिकेशननी शिकणार आहात. तुम्ही कितीही वेळा या कोर्सला अटेंड करू शकता, तुम्हाला कोणीही थांबवणार नाही. आज पहिल्यांदी जे जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी हे सगळं नवीन असलं तरी सुद्धा सगळ्या 21 गोष्टी तुम्ही एकाच कोर्समध्ये अप्लाय करू शकाल अशी अपेक्षा पण नाहीये आणि गरज पण नाहीये. काही गोष्टी तुम्हाला सहज वाटतील, काही गोष्टी तुमच्यासाठी कठीण असतील, परफेक्टली ओके. पण तुम्ही कालच्या पेक्षा आज काहीतरी एक स्टेप पुढे गेलेला आहात का नाही हे खूप महत्वाचं आहे. पूर्णपणे तुम्ही गेल्या 40-50 वर्षात केलेले तुमची जी काही लाईफस्टाईल असल्यामुळे तुमच्या शरीराला जे काही झालंय ते आपण सडनली 20 दिवसांमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकणार नाही, पण तुमची गाडी रुळावर आणण्याचं काम केलं जाईल आणि मग ती तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकाल. सो हा अध्ययनाचा आणि स्पेशली स्वाध्यायनाचा प्रोसेस असणार आहे. कधी कधी ते डिफिकल्ट असू शकतं, कारण आम्ही तुम्हाला सडेतोड उत्तरं देऊ, ती तुम्हाला एक्सेप्ट करावी लागतील. तुम्हाला नाही मान्य झाली तर आम्ही तुम्हाला त्याचं शास्त्रीय विवेचन पण देऊ आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ते पडताळून बघा आणि मग समजून घ्या. सो इथे कुठलंही प्रिस्क्रिप्शन दिलं जाणार नाही, म्हणजे माझं पोट दुखतंय तर मी काय घेऊ, माझा हात दुखतोय तर मी काय घेऊ. आम्ही कोणीही तुम्हाला कुठलंही प्रिस्क्रिप्शन देणार नाही. तुम्ही डॉक्टरकडे जाऊन जे काही औषध घेत असाल ते बंदही करायचं नाहीये, फक्त तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करायचंय आणि जसा जसा बदल तुम्हाला जाणवत जाईल तसं तसं आम्ही तुम्हाला सांगू की कसं तुम्ही तुमच्या आजारातनं बाहेर येऊ शकता. पण हे 1-2 दिवसात ट्रान्सफॉर्म होणार नाही, ऑब्झर्व करत राहायचंय आणि हळूहळू तुम्ही स्वतःला या 21 दिवसांपुरतं पहिल्यांदी तयार करा आणि मग तुम्हाला कळेल एक्झॅक्टली आपण काय शिकतोय. ठीक आहे, आता मी माझं स्क्रीन शेअर करणार आहे. एकदा का तुम्हाला स्क्रीन दिसायला लागलं की मी तुम्हाला त्याच्याविषयीच्या गोष्टी सांगायला लागेल. आता स्क्रीन दिसत आहे तुम्हाला, तर मराठीमध्ये असेल पूर्णपणे. आता ज्याला कोणाला मराठीचा प्रॉब्लेम असेल तर काही गोष्टी मी इंग्लिशमध्ये सुद्धा सांगीन, पण जे लिहिलेलं आहे ते मात्र मराठीमध्ये आहे. या सत्राची व्हिडिओ पण तुम्हाला दिली जाईल, त्यामुळे आत्ता तुम्ही लक्ष देऊन ऐका. जेवढ्या नोट्स काढता येतील तेवढ्या काढा आणि हे तुम्हाला परत ऐकायला सुद्धा मिळणार आहे. कितीही वेळा तुम्ही ते ऐकू शकता जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स आहे. सो सर्कॅडियन रिदम आणि आपलं आरोग्य याच्याविषयीचं पहिला इंट्रोडक्शनचा सेशन आपण आज बघणार आहोत. 19व्या शतकामध्ये कसं असेल आयुष्य असं जर तुम्हाला आपल्यामधल्या काही लोकांना माहिती असेल, कारण तुमचे आजी आजोबा पणजोबा तुम्ही लहान असताना तुम्ही बघितले असतील, तेव्हा आपल्याला सांगितलं होतं की वीज किंवा बल्बचा एडिसननी जो शोध लावला त्याच्यासाठी सुद्धा साधारणपणे 1870 साल उजाडून गेलं होतं. आणि जरी शोध लागला तरी सगळ्यांच्या घरामध्ये बल्ब आलेला नव्हता. म्हणजे काय तर साधारण 1800 सालामध्ये सगळ्यांच्या घरात वीज नव्हती. लोक तरीही जगत होती, शांतपणे कामं करत होती. खूप कष्ट करावे लागू शकत असतील आजच्या कंपॅरिझन मध्ये, पण लोक आनंदी होती. वैद्यकीय सेवा किंवा मेडिकल फॅसिलिटी कमी होती आणि त्यामुळे आयुष्यमान सुद्धा कमी होतं. म्हणजे ॲव्हरेज लाईफ जे आज ऑलमोस्ट आपल्याला 100 वर्षाची 90 वर्षाची खूप सारी माणसं आसपास दिसतात, त्या काळी 60 वर्षाचा माणूस सुद्धा ओ बापरे 60 वर्ष झाली असं म्हणत असू शकतात, कारण लाईफ एक्सपेक्टन्सी कमी होती. सांस्कृतिक विकास मात्र आपल्या देशामध्ये खूप झालेला होता. पूर्णपणे त्यांना माहित होतं की काय कुठले सण कधी करायचे, कसं निसर्गाबरोबर राहायचं
आणि लाईफस्टाईल ही खूप सहज आणि साधी होती. सूर्य उगवल्यावर सगळी कामं सुरू व्हायची आणि सूर्यास्तानंतर ऑलमोस्ट सगळं शांत असायचं. मला तर आठवतंय लहान असताना पुण्यामध्ये सुद्धा असं म्हटलं जायचं, मी बघितलेलं आहे की एकदा का 8-9 वाजले तर रस्त्यावर काळं कुत्रं सुद्धा मिळणार नाही. पण असं मुंबईमध्ये नव्हतं. आणि मग म्हणलं जायचं की एखाद्या शांत ठिकाणी राहणं हे किती छान असू शकतं. आज सुद्धा काही गावांमध्ये असं असू शकतं की संध्याकाळी 7-8 नंतर कोणीही जास्त बाहेर पडत नाही. पण अशी साधी लाईफस्टाईल असेल की बैलगाडी आहे, थॅच रूफ असलेली घरं आहेत आणि खूप सारं सहज साधं आयुष्य असू शकतं. थोडासा जेव्हा काही डेव्हलपमेंट झालेली दिसली असेल तर त्याच्यामध्ये जे मेन म्हणजे व्हील निर्माण झालं होतं आणि गाड्या असतील आणि हळूहळू 1800-1900 साल येईपर्यंत डेव्हलपमेंट होत गेली. पण लोक स्वतःची स्वतः खूप कामं करत होती. खूप दुरून पाणी आणणं, पाणी भरून ठेवणं आणि विहिरीतनं पाणी काढणं किंवा नदीवरनं पाणी आणणं, हातानीच सगळ्या गोष्टी करायला लागणं किंवा चटणी सुद्धा करायची असेल तर पाट्यावर वंट्यावर करणं, अशी खूप कामं ही फिजिकल स्ट्रेसची किंवा फिजिकल कष्टाची असू शकतात त्यावेळी. त्याच्यानंतर 20व्या शतकामध्ये जेव्हा आलो म्हणजे 1900 साली ते किंवा त्याच्यानंतर जेव्हा बल्ब हा ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरामध्ये यायला लागला होता. कारण बल्बचा आविष्कार तर आला पण त्याचं इंडस्ट्रियलायझेशन होऊन उत्पादन पण व्हायला लागलं. आणि मग त्या काळामध्ये बिगिनिंग डेज ऑफ 1900 सालाच्या आसपास बल्ब हा खूप ठिकाणी तयार झाला. म्हणजे फक्त घरात बल्ब होता असं नाही, तर कार, स्ट्रीट लाईट्स किंवा ऑफिसेस सगळीकडे याचा प्रचार झाला आणि जीवनशैलीत त्याच्यामुळे सडनली खूपच बदल झाला. कारण लोक आता संध्याकाळी सुद्धा काम करू लागली. आपल्याला माहिती आहे की जसं इंडस्ट्रियलायझेशन झालं तसं गेल्या 100 वर्षामध्ये लोकांना जॉब करायची सवय झाली. 3-3 शिफ्ट मध्ये इंडस्ट्री काम करायला लागल्या आणि मग गावातनं लोक काम मिळतंय म्हणून इंडस्ट्रीमध्ये घर सोडून शहरामध्ये येण्याची प्रोसेस सुरू झाली. आणि मग त्याच कारणामुळे एकत्र कुटुंबातून जॉईंट फॅमिलीमधून स्प्लिट फॅमिली किंवा विभक्त कुटुंबाची सुरुवात झाली. वैद्यकीय सुविधा पण तेव्हा इतक्या नव्हत्या, पण रोग पण भरपूर होते. रेडिओ, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल अशा बऱ्याच गोष्टींची तेव्हापासून डेव्हलपमेंट या नावाखाली आपल्याला बरंच काही घडलेलं दिसतं. किंवा आपल्याला इंजिन, ट्रेन पण डेव्हलप झालेली प्रोसेसमध्ये म्हणजे हळूहळू इलेक्ट्रिकल ट्रेन्स पण आलेल्या दिसतात. पण याच वेळी अजूनही बरीच कुटुंब एकत्र कुटुंबात राहण्याची, स्पेशली बिझनेस असणारी किंवा गावामध्ये असणारी, जे एका घरात राहण्याची सवय असणारी माणसं तेव्हा पुष्कळ होती. सो आपण जेव्हा 1800 सालातनं 1900 सालात येतो तर प्रगती झालेली दिसते, पण त्याचबरोबर कम्फर्ट या दिशेने प्रगती होत गेली. आज आपण बघितलं म्हणजे 21व्या शतकामध्ये आपण बघितलं तर खूप सारं कम्फर्टेबल झालंय आपलं लाईफ. पण त्याच कम्फर्ट बरोबर काय आपल्याला मिळालेलं आहे तर बाय वन गेट वन फ्री सारखं तुम्हाला कम्फर्ट्स मिळाले, खूप सारे गॅजेट्स मिळाले, खूप साऱ्या गोष्टी मशीन्स तयार करायला लागली. पण त्याचबरोबर आपल्याला मिळाला स्ट्रेस, टेन्शन. सो काम, कष्टाचं काम कमी झालं. काम कमी झालं असं नाही, पण फिजिकल कष्टाचं जे शारीरिक कष्टाचं काम कमी झालं, पण त्याचबरोबर आनंद पण कमी होत गेलेला दिसतो. खूप सारी मेडिकल फॅसिलिटी आली, खूप मोठी मोठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात आसपास. पण आपला जो पूर्वी म्हणजे आपण लहान असताना 50-60-70 वर्षापूर्वी सुद्धा एक आपल्याला फॅमिली डॉक्टर असायचा की ज्याला माहित असायचं की या फॅमिलीमधल्या डीएनएचं जेनेटिकली काय आहे, कशी आहे फॅमिलीची घडण, त्याच्यामुळे त्यांना कुठलं मेडिसिन दिलेलं सोपं आहे. त्या फॅमिली डॉक्टरवरून आज आपण स्पेशालिस्ट पर्यंत पोहोचलेलो आहोत, ज्याला फक्त आपला रिपोर्ट कळतो, ज्याला आपण कळत नाही.
अशा ठिकाणी वैद्यकीय सुविधा म्हणजे मेडिकल टेक्नॉलॉजी खूप वाढली आहे. आज रोबोटिक सर्जरी आहे, AI वापरून आपल्याला मेडिकल फॅसिलिटी मिळते, पण आजारांचं प्रमाण पण तेवढंच वाढलेलं आहे. आपण न ऐकलेले असे पण कितीतरी आजार आपल्याला आज दिसतात. याचं कारण काय असू शकतं असा विचार केला तर लक्षात येईल की 1900 सालात असलेली माणसाची लाईफस्टाईल आणि आजची लाईफस्टाईल मध्ये काय झालंय तर मल्टीटास्किंग हा खूप महत्वाचा बदल झालेला आहे. एक माणूस घर चालवायचंय, पैसेही मिळवायचे, सोशल कनेक्ट पण ठेवायचं आहे आणि ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा खूप सारं डिलिव्हरीज आणि सबमिशन्स, डेडलाईन्स, टाइमलाईन्स, टार्गेट्स याच्यामध्ये पूर्णपणे अडकलेला आजचा मध्यम वर्ग किंवा इवन अपर मिडल क्लास आहे. लोअर मिडल क्लासची पण आणि लोअर क्लासची पण हीच परिस्थिती असू शकते. हायर क्लासचा हा प्रॉब्लेम अजूनच आहे, कारण त्यांच्यासाठी एकदा का सवय झाली तर आपण अजून केलं पाहिजे, अजून केलं पाहिजे, अजून मिळवलं पाहिजे, ही माणसाची न संपणारी भूक वाढलेली दिसते आणि मग त्याच्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल, या पद्धतीने लाईफस्टाईल बदललेली आहे. पण मग हे सगळं करत असताना इमोशनल स्ट्रेस, फिजिकल स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस याचं प्रमाण पण खूप वाढलंय. त्यामुळे आज डॉक्टरांनी करोना नंतर तर डिक्लेअर केलं की खूप सारे डिसीजेस जे आपल्याकडे आहेत ते सायकोसोमॅटिक डिसीजेस आहेत. म्हणजे ते फक्त शरीरामुळे झालेले किंवा शरीरात काहीतरी बिघाड झाल्यामुळे झालेले डिसीजेस नाही आहेत, तर आपल्या सायकोलॉजीमध्ये काहीतरी बदल झाल्यामुळे किंवा स्ट्रेस, टेन्शन, कोणाशी न शेअर करू शकलेल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण आतमध्ये ठेवल्यामुळे झालेले जे काही आजार आहेत त्याला म्हणतात सायकोसोमॅटिक. आणि 80% आजार आपल्या आसपास जे दिसतात ते आज सायकोसोमॅटिक आहेत. मग आजार वाढलेत याचा अर्थ आपल्याला मिळालं काय? मग आपण या टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटमुळे किंवा तंत्रज्ञानामध्ये प्रगती केल्यामुळे कशासाठी केलं तर माणूस कम्फर्टेबल व्हावा, माणसाचे कष्ट कमी व्हावे आणि तो आनंदी व्हावा, यासाठी केलेली सगळी प्रगती. पण आपल्याला मिळालं काय? आज अधिक आराम मिळाला? येस. आजचं जे जग आहे तितकं कम्फर्टेबल लाईफ गेल्या 1000-10,000 वर्षात कोणाचंही नसेल इतकं आजचं आपलं लाईफ टेक्नॉलॉजिकली किंवा फॅसिलिटीज वाईज बघितलं तर सगळ्यात मोस्ट कम्फर्टेबल लाईफ आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा दारामध्ये टॅक्सी येण्याची उबर आणि ओलानी आपल्याला सवय करून दिली आहे. आपल्याला जेवण नाही बनवायचं असलं तर आपल्याला झोमॅटो आणि स्विगीवर मागवलेलं अन्न मिळतं. आपल्याला जे काही पाहिजे ते घर बसल्या मागवण्याची म्हणजे एका ठिकाणी बसून बरंच काही करू शकण्याची कपॅसिटी आपल्याकडे आज निर्माण झाली आहे. याला म्हणायचं की कम्फर्ट वाढलेला आहे. पण कम्फर्ट वाढलाय म्हणून आनंद पण तेवढा वाढलाय का? तर हो आणि नाही सुद्धा. कारण काय? तर काय वाढलंय? आराम वाढला, पण त्याच्याबरोबर स्ट्रेस आणि चिंता किंवा टेन्शन हे पण भरपूर वाढलं. आणि कम्फर्ट असला आणि स्ट्रेस असला तर आनंद हा नॅचरली तिथे असूच शकत नाही. कारण जिथे स्ट्रेस आहे, जिथे टेन्शन आहे, तिथे आनंदाला तर जागाच असू शकत नाही. मग आपण ज्यासाठी ही डेव्हलपमेंट केली होती किंवा आपण ज्या डेव्हलपमेंटच्या मागे आज जात आहोत त्याच्याने आपल्याला कम्फर्ट दिला तर तो पुरेसा आहे का आपल्याला असा विचार केला तर लक्षात येतं की नाही. माणसाला पाहिजे काय असतं जनरली लाईफमध्ये? एक साधं सिंपल आयुष्य ज्याच्यामध्ये ना चिंता ना टेन्शन, छान कुठेतरी बसून आनंदामध्ये स्वतःचं आयुष्य घालवू शकण्याची कपॅसिटी, हीच आपली माणूस म्हणून इच्छा असते. आपल्याला काय पाहिजे असतं? तर आनंद, शांती म्हणजे मनशांती सुद्धा आणि सभोवताली असलेलं शांत वातावरण, आरोग्य, डेफिनेटली हेल्थ आणि नैसर्गिक संपत्ती. नैसर्गिक संपत्ती म्हणजे सहजपणे
शेतामध्ये उगवलेलं काहीतरी घरात येऊन माझ्या ताटामध्ये येतं का? हे पॉसिबल आहे का? एखाद्या बीचवर बसून मी छान समुद्र बघून हवा छान घेऊ शकतो का? किंवा एखादं झाड माझ्या बाल्कनीमध्ये आहे, त्याला छान आलेलं फूल घेऊन मी पूजा करू शकतो का? अशी छोटी छोटी स्वतःच्या भोवती असलेली नैसर्गिक संपत्ती, जी हवा मी ग्रहण करते ती अनपोल्युटेड असली अशी मिळेल का? जे पाणी मी पिते ते चांगलं आहे का? तुम्हाला आठवत असेल तर आपण शाळेत असताना एव्हरी वॉटर वॉज ड्रिंकेबल वॉटर, कुठेही आपण नळाखाली हात धरून पाणी पिऊ शकत होतो. आज आपल्याला कुठलंही पाणी पिताना शंका येते की हे पाणी चांगलं आहे का नाही, हवा आपल्याला शुद्ध मिळतीये का नाही. याचा अर्थ काय, तर ही जी नैसर्गिक संपत्ती आपल्याला सहज मिळाली होती, तिच्यावर आपला आज विश्वास राहिलेला नाही की ती आपल्याला तेवढी प्युअर मिळते का नाही. आणि माणसाला अजून एक पाहिजे असतं, मोक्ष. पण याच्याविषयी या सेशनमध्ये मी काहीच बोलणार नाहीये, कारण आपल्याला पहिलं रीच व्हायचंय आरोग्य आणि नैसर्गिक संपत्ती. जेव्हा आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ, मग ती वेल्थ आली म्हणून हेल्थ येते का? तर नाही. पण हेल्थ असेल तर वेल्थ येण्याची पॉसिबिलिटी तरी आहे, किंवा हेल्थ इट सेल्फ इज वेल्थ, हे कसं समजायचं याच्याविषयी आपण बोलणार आहोत. त्यामुळे या कोर्समध्ये मोक्ष किंवा स्पिरिच्युअलिटी याच्यावरती फारसं काही बोलणार नाही होतं. मग आता याच्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये बदल झाला, माणसाची लाईफस्टाईल बदलली आपण केलेल्या प्रगतीमुळे. पण मग त्याचा आपल्या आजूबाजूच्या प्राणी, पक्षी, झाडं, फुलं, अरण्य, नद्या, समुद्र यांच्यावर काही बदल झाला का नाही? डेफिनेटली झाला. कारण आपण जसं आयुष्य बदलतोय तसं आपण त्यांच्यावरती सुद्धा काहीतरी बदल घडवून आणला. तरी पण खूप महत्वाचं म्हणजे सूर्यफूल अजूनही सूर्याकडेच पाहतं. म्हणजे सूर्यफूल जसा जसा सूर्याची डायरेक्शन बदलते तसं तसं सूर्यफुलाची डायरेक्शन पण बदलते. मधमाशा सुद्धा मध कसा गोळा करायचा हे आपल्याला त्यांना शिकवावं लागत नाही, त्यांना मध गोळा करता येतो. आपण आपल्या डेव्हलपमेंटनी त्यांनी तो मध कुठे ठेवावा आणि तो आपण कसा मिळवावा हे आपण शिकून टेक्नॉलॉजी डेव्हलप केली असू शकते. पण मधमाशी जे मध काढू शकते ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाहीये. मधमाशीनी गोळा केलेला मध मिळवण्याची टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. मग फुलं फळं अजूनही त्या त्या सीझनमध्ये फुलतात आणि त्यावेळी ती काय येतात, म्हणजे आता उन्हाळा आला की आंबे येतात, किंवा आपल्याकडे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये झेंडूची फुलं येतात. मग त्यावेळी दसऱ्याला झेंडूची फुलं का वापरायची? आपण जर आपल्या आयुष्यामध्ये बघितलं तर आपले सगळे सण, आपण सगळ्या ज्या प्रोसेस फॉलो करतो ती निसर्गाशी जोडून असलेली किंवा निसर्गाला डिस्टर्ब न करता असलेली सगळी प्रोसेस आहे. कारण फळं, फुलं, झाडं सगळ्यांचं स्वतःचं काहीतरी एक पद्धत आहे, त्याची एक सायकल आहे आणि ते तसंच फॉलो करत राहतात. त्यांचा एक सुस्पष्ट स्पेसिफिक ऋतू पण आहे. आज आपण बरंच काही जेनेटिकली मॉडिफाय केलं, हायब्रिड केलं आणि आपण उत्पादन वाढवलं. आपण नको त्यावेळी आंबे येण्याची कपॅसिटी आपण त्या झाडाला दिली, पण त्याच्यामुळे त्याची जी नैसर्गिक विटॅमिन मिनरल्स आपल्याला देण्याची कपॅसिटी होती प्रॉबेबली ती गेलेली आहे. मग या सगळ्यामध्ये एक महत्वाचं काय झालं लक्षात यायला पाहिजे आपल्याला, की आपल्या आसपासचं जे जग आहे, निसर्गातलं जे जग आहे ते पूर्णपणे सूर्योदय सूर्यास्त याच्यामध्येच वावरत आहे, आपण नाही. आजकाल माणूस 11, 11:30, 12, 1, 2 कधीही रात्री काम करून खूप उशिरा झोपून सकाळचा सूर्योदय न पाहणारी खूप माणसं आपल्याला दिसू शकतात. 10 वाजता उठतील, कारण का तर काल मी खूप काम केलंय किंवा माझी शिफ्ट अशी आहे किंवा डिफरंट रिझन्स. पण तुम्ही पक्षी बघितलेत का असे, की रात्र झाली संध्याकाळी 8 वाजता एक कावळा आला होता आपल्या घरी, किंवा चिमण्या दिसत होत्या किंवा पारवे दिसत होते? तर नाही. सूर्यास्तानंतर ते आपल्या घरात जातात आणि सकाळी ते बाहेर पडतात.
सेम होतं फुलांचं. जे फूल सकाळी उमलायला पाहिजे, लाईक पारिजातक, संध्याकाळी ते उमलतं आणि सकाळी ते पडतं. किंवा फूल हे सूर्य उगवल्यावर, तुम्ही जर जास्वंदीचं फूल बघितलं असेल तर ते अर्ध उघडतं आणि जसा जसा सूर्य वर येईल तसं तसं ते सूर्याबरोबर उघडतं आणि मग पूर्णपणे आपल्याला त्याच्याकडे बघायचं असेल तर सूर्यही वर यावा लागतो. मग या सगळ्यांचं जे जीवनशास्त्र आहे ते सूर्याशी निगडित आहे. सूर्यफुलाचं एक छोटंसं मी तुम्हाला शास्त्रीय उदाहरण सांगते की सूर्य जसा जसा त्याची दिशा किंवा जागा बदलत जातो, हे म्हणणं माझं शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे, कारण सूर्य तिथे आहे आणि पृथ्वी फिरत आहे. पण जर आपण बघितलं की सूर्य ईस्ट उगवलेला आहे आणि तो वर येऊन मग मध्यान्ही आपल्या डोक्यावर आहे आणि मग आता तो दुसरीकडे वेस्टला तो मावळणार आहे. तो जसा उगवून मावळण्याकडे सूर्याचं भ्रमण जे होतं त्याप्रमाणे सूर्यफूल सुद्धा फिरत राहतं. याला हेलिओट्रॉपिझम असं म्हणतात. तर तुमच्या लक्षात येईल की हे सूर्यफुलाला कोणाला शिकवावं लागत नाही. त्याला ते जेनेटिकली, म्हणजे एक सूर्यफूल आपल्या बेबी सूर्यफुलाला जन्मतः त्याच्या DNA मध्येच हे ज्ञान मिळतं की किती अँगलनी त्यांनी फिरलं पाहिजे आणि ते अँगल ठरवण्यासाठी काय प्रोसेस आहे त्याला फोटोट्रॉपिक म्हणतात. म्हणजे जेवढा सूर्याचा प्रकाश मिळेल त्याच्याप्रमाणे फिरण्याची त्याची कपॅसिटी ही त्या सूर्यफुलाला त्याच्या आतमध्येच आहे. आणि हे तसंच होत राहतं आणि कितीतरी वर्षांपासून होतही आहे. आज याच्यावर पण बराच रिसर्च केला गेलाय की मधमाशा कुठे पोळं तयार करतात आणि मग एकदा का त्यांनी तिथे पोळं तयार केलं तर कमीत कमी वेळामध्ये फुलं कुठे मिळणार आहेत आणि कमीत कमी वेळात तो मध फुलातनं घेऊन पोळ्यापर्यंत कसं यायचं, ज्याला आपण म्हणतो ऑप्टिमायझेशन प्रोसेस. म्हणजे आपण कुठूनही सामान आणायचं असेल तरी सुद्धा आपण बघतो की कुठल्या सगळ्यात जवळच्या ठिकाणाहून मला आणता येईल, ज्या योगे मला ते सगळं ऑप्टिमाइज करता येईल माझा वेळ. सेम या मधमाशीलाही करावं लागतं, कारण नाही तर त्याला तो मध घेऊन पोळ्यापर्यंत येऊन त्या पोळ्यामध्ये ठेवला नाही तर त्याची सगळीच प्रोसेस वाया जाणार आहे. मग आता या सगळ्या मधमाशांना शिकवतो कोण की कुठे फुलं आहेत, कधी फुलांपर्यंत जायचं, तिथून कसं परत यायचं, कुठल्या डायरेक्शननी जायला पाहिजे, याच्यावर पण आता खूप रिसर्च झालंय. आणि त्यांनी सांगितलंय की ही जी राणी माशी जी इथे तुम्हाला चित्रामध्ये सेंटरला दिसते, ती राणी माशी तुम्ही जर पोळ्याच्या पाशी कधी बघितलं तर अशी गोल 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 फिरत असते ती. त्याचा तो ऍक्च्युली हार्ट शेप मध्ये फिरण्याची प्रोसेस आहे. ती कसं करते तर सूर्य आणि कुठलं जवळचं फूल आहे त्याच्या मधल्या अँगल प्रमाणे सूर्य जसा जसा बदलत जाईल तसं तसं त्या राणी माशीचं गोल गोल फिरणं बदलतं, ज्याला हनी बी डान्स असं म्हटलं जातं किंवा मधमाशीचं नृत्य. ती माशी बाकी सगळ्या तिच्या सेवक माश्यांना तो तिचा जो सेंटर पॉइंट आहे तिथून डायरेक्शन देत असते की त्या डायरेक्शननी गेलात तर तुम्ही फुल तिथे आहे, तिथला मध घेऊन तुम्ही लवकर येऊ शकता. याच्यावर आता खूप रिसर्च झालेलं आहे. म्हणजे काय तर छोट्याशा त्या मधमाशीला सुद्धा पूर्ण जॉग्रफी, जॉमेट्री, मॅथमॅटिक्स सगळ्याचं अंडरस्टँडिंग आहे, कॅल्क्युलेशन आहे आणि ते करून त्या त्या पोळं सुद्धा कन्स्ट्रक्ट करण्याचं जॉमेट्री पण त्यांच्याकडे आहे. आणि त्यांच्या ब्रेनमध्ये निसर्गाने हे दिलेलंच ज्ञान आहे, त्यांना कुठेही जाऊन ते शिकावं लागत नाही. मग जर आपल्या आसपासच्या प्राणी, पक्षी, झाडं या सगळ्यांकडे हे ज्ञान आहे तर ते कसं आहे याचं जेव्हा ऑब्झर्वेशन केलं गेलं तेव्हा लक्षात आलं की सूर्योदय ते सूर्यास्तामध्ये प्रत्येक प्राण्याचं स्वतःच्या आतील अवयवांचं वापरण्याचा ऑप्टिमम टाइम हा सुद्धा फिक्स आहे. आणि याच्यावर खूप रिसर्च केला गेला. आपण बघितलंय की गाय जेव्हा तिच्या समोर चारा ठेवला जातो ती ठेवून घेते तिच्या एका घशाच्या पाशी एका बॉक्समध्ये ठेवल्यासारखं ती स्वतःकडे ठेवून देते आणि मग जेव्हा ती शरीराला डायजेस्ट करण्याच्या प्रोसेसचं त्याचा ऑप्टिमम टाइम आहे तेव्हा ते अन्न आतमध्ये पाठवलं जातं.
प्रत्येक अवयवाचं गायीच्या, उंदराच्या किंवा पक्ष्याच्या आतमध्ये प्रत्येक अवयवाचा ऑप्टिमम टाइम आहे, की बेस्ट टाइम त्याचा कधी काम करण्याचा आहे. त्या त्यावेळी ते काम त्यांचा त्यांचा तो अवयव करत राहतो. मग हे जसं प्राण्यांचं आहे, पक्ष्यांचं आहे, तसं आपण बघितलं तर आपण कुठे बिलॉंग करतो. मग या सगळ्या प्राणी पक्षी यांच्यामध्ये आपण पण एक निसर्गाचे भाग आहोत. तर मग आपण स्लीप टाइम हा एक पॅरामीटर घेतला तर आपण आपल्या सगळ्या सभोवतालच्या या बायोरिदमला 3 ग्रुपमध्ये डिवाइड करू शकतो. एक आहेत की खूप झोप लागणारे प्राणी, मॉडरेट झोप लागणारे प्राणी आणि कमी झोप लागणारे प्राणी. आणि हे डिस्टिंग्विशिंग निसर्गानेच करून दिलेलं आहे, त्याप्रमाणे त्यांची काम करण्याची प्रोसेस पण आहे. मग मनुष्य हा मॉडरेट अमाऊंट ऑफ स्लीपच्या गरजेमध्ये येतो, म्हणजे 7 ते 8 तासाची झोप आपल्याला गरजेची आणि पुरेशी आहे. मग काही लोकांना कमी झोपेत होऊ शकतं, काहींना थोडी जास्त लागू शकते, पण ऑन ॲव्हरेज आपल्याला 7 ते 8 तासाची झोप लागते. आता तुम्ही बघा की फक्त झाडं प्राणी पक्षी नाही तर फुलं सुद्धा एका ठराविक महिन्यामध्ये ठराविक फुलांच्या झाडांना फुलं येतात, म्हणजे तो त्यांचा फ्लॉवरिंग सीझन आहे. आणि तो वर्षानुवर्ष म्हणजे गेली 10,000 लाख वर्षापासून जेव्हापासून ते झाड आहे तेव्हापासून ते तसंच. आणि मनुष्यानी हे जाणलं, स्पेशली भारतामधले आपले जे सारे सण आहेत किंवा आपल्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये या फुलांचा त्या त्याप्रमाणे वापर करून आपल्या सणांना पण त्या त्या फुलांनी तिथे आपल्याला पूजा करण्याची प्रोसेस शिकवून दिली. कारण आपल्याला कुठेही न जाता आपल्या आसपास ती फुलं मिळू शकतात, हा त्याचा प्रोसेस आहे. म्हणजे काय तर खूप साऱ्या गोष्टी या सायक्लिक किंवा रिदमिक आहेत आणि हे 2017 साली नोबेल पारितोषिक मिळालेल्या 3 शास्त्रज्ञांनी जगाला सांगून दिलं. असं नाहीये की 2017 पासनं सगळं जग हे रिदम प्रोसेसमध्ये आलं, पण 2017ला हे जे काही प्रूफ केलं गेलं त्याला नोबेल पारितोषिक मिळालं, ते या 3 शास्त्रज्ञांना. ते फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या ग्रुप कॉम्बिनेशन मध्ये मिळालं. तर जेफ्री हॉल, मायकेल रोसबा आणि मायकेल यंग या तिघांना मिळून सर्कॅडियन रिदम या गोष्टीवरती नोबेल प्राइज मिळालं. त्याच्यानंतर वेस्टर्न वर्ल्डमध्ये किंवा जगभरामध्ये सगळ्यांच्या लक्षात आलं की याचा आपल्या शरीरावर खूप सारा परिणाम होतो. आणि हे मेडिकल टेक्नॉलॉजी किंवा शरीराची जी काही पद्धत आहे काम करण्याची त्याच्याशी कसं निगडीत अंडरस्टँडिंग करायचं हे यांनी प्रूफ करून दिलं, दाखवून दिलं आणि जगाला सांगितलं सुद्धा. मग आता त्यांनी केलेल्या रिसर्चचा आपल्याशी काय संबंध आहे? तर यासाठी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते की आपण जेव्हा आपल्या आसपासच्या गोष्टी बघतो तेव्हा आपली जी झाडं आहेत त्याचं याच रिसर्चमध्ये केलेलं एक छोटं उदाहरण देते की झाड जर तुम्ही खिडकी बरोबर बाजूला ठेवलं तर सूर्यप्रकाश येतो तेव्हा त्या झाडाची पानं ही छान टवटवीत दिसतात, कारण त्याला क्लोरोफिल वापरून अन्न तयार करण्याची प्रोसेस पानं करत असतात. सो सूर्य कधी येतो तेव्हा ती पानं पूर्ण उघडलेली असतात आणि जसजसा सूर्य मावळतो तसं त्या झाडाचं काम अन्न तयार करण्याचं थांबतं, तेव्हा ती झाडाची पानं मलूल झाल्यासारखी, शांत झाल्यासारखी होतात. हे एक स्पेसिफिक झाडावरती हा प्रयोग केला गेला. म्हणजे काय तर झाडाला सूर्याच्या रिदमशी खूप सारा संबंध आहे. मग हा सूर्य दिसला तरच होतं का, याच्यासाठी त्यांनी काय प्रयोग केला तर जी खिडकी होती ती सूर्याच्या बाजूला असलेलं, सूर्य येण्यासाठी असलेली ती खिडकी त्यांनी पूर्ण बंद करून ठेवली. म्हणजे झाडाला त्याच्या जन्मापासून माहिती आहे की सूर्य आला की पानं उघडायची, अन्न तयार करायचं, सूर्य मावळला की पानं बंद होतात, ज्याच्यामुळे ते अन्न तो बाहेर स्वतःसाठी वापरून घेईल. जर त्यांनी प्रयोग केला तेव्हा लक्षात आलं की सूर्य दिसला नाही, म्हणजे सूर्याचा प्रकाश त्या झाडावर पडला नाही, तरी सुद्धा काही दिवस त्यावेळी ज्यावेळी सूर्य उगवणार आहे त्यावेळी ते झाडाची पानं उघडली
आणि जेव्हा सूर्य मावळणार आहे तेव्हा ती बंदही झाली. एक 4-5 दिवस हे असंच होत राहिलं. हे तुम्ही बघाल तर एखादा माणूस भारतामधून अमेरिकेत गेला किंवा भारतामधून ऑस्ट्रेलियाला गेला तर इकडचं आपलं एक घड्याळ वेगळं आहे आणि तिकडचं घड्याळ वेगळं चालू आहे, म्हणजे तिथे काहीतरी वेगळे वाजलेले आहेत. तर आपल्याला आपल्या इथे रात्री सकाळी 6 वाजता उठण्याची सवय आहे, त्याच्यानंतर 9 वाजता ब्रेकफास्ट घेण्याची सवय आहे, त्याच्यानंतर 12-1 वाजता जेवण्याची सवय आहे. तर आपल्या पोटाला त्या वेळेची सवय असते, त्यावेळी आपल्याला भूक लागते आणि आपण जेवतो. मग आता इथून एखादा माणूस दुसऱ्या देशी किंवा परदेशी गेला जिथली वेळ वेगळी चालू आहे, तर त्याला भूक लागण्याची तिथले 1 वाजता भूक लागत नाही त्यांना. तेव्हा केव्हा भूक लागते त्यांना? त्यांना आपल्या जुन्या सवयीच्या प्रमाणेच भूक लागते. ओके. सो आता याला म्हणतो आपण जेटलॅग. तसा या झाडालाही काही दिवस जेटलॅग झाला आणि त्यामुळे त्या झाडाला 3-4 दिवस त्यांनी सूर्य येणार या पद्धतीनेच ते काम करत राहिलं. पण त्याच्यानंतर जेव्हा त्याचा तो लॅग संपला, त्याची सूर्य न मिळाल्यामुळे त्याच्यावर परिणाम झाला. एक रिक्वेस्ट होती की आत्ता आपल्या बॅचमध्ये जर जुने लोक असतील तर आपलं 299ला पोचलेलं आहे. नवीन लोकांना येता येत नाहीये, तर जुने काही लोक असले तर प्लीज ड्रॉप व्हा, म्हणजे नवीन लोकांना आतमध्ये येता येईल. तुम्ही हे ऐकलेलं आहे आधी. थँक्यू. ओके. सो मॅमल्स किंवा सस्तन प्राणी यांच्यासाठी शरीराची एक पद्धत आहे, शरीर कसं काम करतं याच्यावर या नोबेल पारितोषिकाच्या ह्याच्यात त्यांनी खूप सारा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या शरीरातलं हार्मोन्स निर्मिती कशी होते किंवा भूक लागणं किंवा आपल्या शरीराचं टेम्परेचर दिवसा कसं असतं, रात्री कसं असतं, किंवा लेडीजना येणाऱ्या पिरियड्स, हा पण सायक्लिक आहे की 28 दिवसांनी पिरियड्स येत राहणं ही नॉर्मल गोष्ट आहे. तर आपल्या शरीराचा सुद्धा जो प्रतिसाद आहे तो सूर्याच्यावर डिपेंडंट आहे, याच्यावरती त्यांनी खूप सारा रिसर्च केला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या शरीराला सूर्य उगवला हे कसं कळतं, कसं सांगितलं जातं. तर बेसिकली त्याच्यामध्ये काय होतं तर आपल्या डोळ्यावरती सूर्याचा प्रकाश, सूर्याची किरणं गरज नाहीये, सूर्याचा प्रकाश जर पडला तर आपल्या ब्रेनला कळतं की आता सूर्य उगवलेला आहे, सॉरी दिवस झालेला आहे. आणि जसा तो सूर्य मावळतो तसं शरीर स्लीप सायकलमध्ये जातं, म्हणजे दिवसभर काम करत असताना एक हार्मोन कार्टिझॉल नावाचं तयार करतं. ते कार्टिझॉल जोपर्यंत चांगलं आपल्याकडे आहे तोपर्यंत आपण फुल ऍक्टिव्हिटीनी काम करत राहू शकतो. जसजशी संध्याकाळ होते तसं आपल्याला शांतपणे कार्टिझॉल कमी व्हायला लागलेलं जाणवतं आणि मेलिटोनिन नावाचं जे हार्मोन आहे ते आपल्यासाठी स्लीप हार्मोन असं म्हटलं जातं, ते हार्मोन तयार व्हायला लागतं. आणि मेलिटोनिन जसं तयार व्हायला लागतं तसं कार्टिझॉल कमी होतं. सो आपलं शरीर सूर्योदय आणि सूर्यास्त याच्याशी या हार्मोननी निगडित आहे, ज्याला वेक आणि स्लीप सायकल असं म्हटलं जातं किंवा उठणं आणि झोपण्याची सायकल. आणि ही नॅचरल आहे, ही आपल्याला जन्मतः, म्हणजे एखाद्या मुलाचा जन्म, एखाद्या बेबीचा जन्म जर रात्री झाला असेल तर त्याची उठण्या झोपण्याची सायकल, एखाद्याचा जन्म दुपारी झाला असेल तर त्याची उठण्या झोपण्याची सायकल वेगवेगळी असते. हे त्या मुलाच्या आईला माहीत असतं आणि हळूहळू ती सायकल नॉर्मलाइज होते. त्याच्यासाठी सूर्याचं दर्शन हे खूप महत्वाचं आहे आणि मग ती सायकल सगळ्यांसारखी तयार होते आणि ही नॅचरल प्रोसेस आहे. कारण आपले हार्मोन्स तयार करण्याची प्रोसेस ब्रेन कडून शरीराला सांगण्याचं काम हे आपल्या डोळ्यांवर येणाऱ्या सूर्यप्रकाशांनी केलं जातं. हा रिसर्च त्यांनी केला आणि त्याला त्यांनी म्हटलं सर्कॅडियन रिदम, म्हणजे सायक्लिक असलेला एक रिदम जो सूर्याच्या उगवण्या मावळण्याशी तयार होतो. आणि यासाठी आपल्या ब्रेनमध्ये एक मास्टर क्लॉक आहे, ज्याला म्हटलं जातं सुप्राचिएस्मेटिक न्यूक्लियस किंवा SCN.
आपण हे मेडिकल नाव न घेता SCN म्हणूनच त्याला ओळखूया, की हे आपल्या ब्रेनमध्ये एक महत्वाचं घड्याळ आहे, की जे पहिलं सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे सकाळी उठल्यावर जर आपल्या डोळ्यावर प्रकाश पडला तर ऑटोमॅटिकली आपला SCN जागा होतो आणि तो कार्टिसॉल तयार करतो. मग आता एखाद्या माणूस घरामध्ये खूप सारा ब्राईट लाईट ठेवून आहे आणि रात्रभर काम करत आहे, तर त्याच्या ब्रेनला आपण आता कन्फ्यूज करतो किंवा हॅल्युसिनेट करतो. रात्र झाल्याची जाणीवच करू देत नाही, कारण आपण खूप ब्राईट प्रकाशात राहतो. अशा वेळी काय होतं, तर आपल्या SCNला रात्र झाल्याची मेलिटोनिन तयार करण्याची गरजच समजत नाही. आणि मग हा खूप लाईट आपल्याला त्रासदायक होतो आणि म्हणून आज खूप लोकांना निद्रानाश किंवा इन्सोमनिया हा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. आणि याचं महत्वाचं कारण काय आहे, तर आपले जे हार्मोन्स कार्टिसॉल आणि मेलिटोनिन हे वेळच्या वेळी तयार व्हायला पाहिजेत. आज याच्यासाठी औषध म्हणून काही लोकांना मेलिटोनिनचं इंजेक्शन दिलं जातं. म्हणजे काय, तर झोप येण्यासाठीची प्रोसेस. आणि आपण म्हणतो मी झोपेची गोळी घेतली की मला झोप येते. याचा अर्थ काय आहे, तर आयदर माझं माइंड खूप स्ट्रेस्ड आहे किंवा माझ्या शरीरातले हार्मोनचं मेलिटोनिनचं प्रोडक्शन बंद झालं. मग मला झोप येण्यासाठी मी गोळ्या घेणं बरोबर आहे का माझ्या मेलिटोनिनचं प्रोडक्शन वाढवणं बरोबर आहे, याच्यावर विचार करा. तर खूप महत्वाचं आहे, मेलिटोनिन जर वाढायचं असेल तर कार्टिसॉल वेळच्या वेळी तयार व्हायला पाहिजे आणि ते कमी पण व्हायला पाहिजे. सो कार्टिसॉल आणि मेलिटोनिन हे प्लस आणि मायनस कसे एकमेकांचे विरुद्ध आहेत, तसे दोन विरुद्ध हार्मोन आहेत आणि याचा आपल्या शरीरावर खूप मोठा परिणाम होतो. सो SCN काय करतं, तर आपल्या शरीरातल्या बाकी सगळ्या अवयवांच्या क्लॉक्सना पण ते ट्रिगर करतं. म्हणजे जसं की एखादी कार सुरू करायची असेल तर कार तिथे आहे, सगळं कारचं चांगलं आहे, पण कारला जर इग्निशनच दिलं नाही आपण तर कार सुरू होऊ शकत नाही. एक्झॅक्टली सेम वे सकाळी येणारा सूर्यप्रकाश जेव्हा आपल्या डोळ्यावर पडतो तेव्हा आपल्या ब्रेन मधल्या त्या मास्टर क्लॉकला तो इग्नाइट करतो. त्याच्यानंतर बाकी सगळी क्लॉक्स मग सुरू होतात. असं समजा की ती तुमच्या कारची किल्ली लावल्यावर जशी कार इग्नाइट होऊन जाऊ शकते पुढे, तसा सनलाइट आपल्यासाठी एक इग्निशन देतो. SCNला तो ऍक्टिव्हेट करतो, ज्याच्यामुळे कार्टिसॉल तयार होतं आणि ते कार्टिसॉल जाऊन आता बाकी शरीरातल्या सगळ्या अवयवांच्या क्लॉकचं टिकिंग सुरू करते. मग किती महत्वाचं आहे सकाळचा सनलाइट. आता हा करतो काय सकाळचा सनलाइट, तर जेव्हा डोळ्यावर सनलाइट पडतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये मागच्या बाजूला हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये आहे हा SCN. तर जेव्हा हा हायपोथॅलॅमस मध्ये SCN ऍक्टिव्हेट होतो किंवा इग्नाइट होतो तेव्हा सेरिटोनिन नावाचं एक हार्मोन तयार होतं आणि सेरिटोनिन याला हॅपीनेस हार्मोन पण म्हणतात. आणि म्हणून जर रात्रीची शांत झोप लागली असेल, काहीही ड्रीम्स नाहीत, काही तळमळ नाही, काही मध्येच उठावं लागलं नाही, अशी शांत चांगल्या क्वालिटीची झोप ज्याला लागेल त्याला सकाळी कार्टिझॉल नंतर नॅचरली तयार होणारे सेरिटोनिन, या सेरिटोनिनचं केमिकल स्ट्रक्चर वरती दाखवलंय. पण सकाळी उठल्यावर छान आनंदी वाटतं किंवा फ्रेश वाटतं, याचा अर्थ काय, तर सेरोटोनिन नावाचं हार्मोन ज्याला हॅपीनेस हार्मोन म्हटलं जातं ते तयार होतं आणि आपल्याला एनर्जाइज्ड वाटतं. याचबरोबर संध्याकाळी काय होतं, सो हायपोथॅलॅमस मध्ये असलेला आपला SCN काय केलं पाहिजे त्यांनी, तर संध्याकाळ जशी होते तसं कार्टिसॉल कमी व्हायला पाहिजे आणि मेलिटोनिन वाढलं पाहिजे. आणि तुम्ही बघा सेरिटोनिनचं केमिकल स्ट्रक्चर आणि मेलिटोनिनचं केमिकल स्ट्रक्चर वेगळं आहे. हे हार्मोन्स तयार करण्याची कपॅसिटी आपल्या गटमध्ये आहे, आपल्या शरीराच्या आतमध्ये आहे. ते वेळच्या वेळी तयार होणं आणि सफिशियंट क्वांटिटीमध्ये तयार होणं खूप महत्वाचं. मग हे होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा ट्रिगर आहे सकाळचा सनलाइट
जो कार्टिसॉल तयार करेल, त्याच्यानंतर सेरोटोनिन करेल. जसजसा दिवस मावळेल तसा कार्टिसॉलची टोटल क्वांटिटी कमी होऊन मेलिटोनिन वाढायला लागेल. म्हणजे शरीरामध्ये हे हार्मोन्स जर व्यवस्थित काम करत असतील तर आपण हेल्दी आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी डोळे उघडता आणि बाहेर सडनली तुम्ही घरातले सगळे डार्क लाईट ब्राईट लाईट ऑन केलेत तर मग तुम्हाला सूर्याचा प्रकाश नाही दिसत, डायरेक्टली तुम्हाला तो ब्राईट लाईट दिसतो. आणि म्हणून आज कार्टिझॉलला खूप लोक स्ट्रेस हार्मोन पण म्हणायला लागले, जे ऍक्च्युली ऍक्टिव्हिटी हार्मोन असलं पाहिजे. तर सकाळी सूर्याच्या आधी उठणं खूप महत्वाचं आहे. सूर्याच्या आधी उठल्यानंतर तुम्ही सूर्याचा प्रकाश म्हणजे सूर्याकडेच बघायला पाहिजे असं नाहीये, पण सूर्यप्रकाश आपल्या डोळ्यांवर, आपल्या घरामध्ये, आपल्या आपण जिथे वावरतोय तिथे असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे जेव्हा होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही सकाळी कसे उठता, याचा अर्थ काय तर रात्रीची तुमची झोप कशी झाली आहे, आणि त्याचाही अर्थ काय तर आदल्या दिवशीची सकाळ तुमची कशी झाली. तर हे एक विशियस सायकल होतं. जर तुम्ही आज असे उठलात तर तुम्ही ऍक्च्युली आज संध्याकाळी तुमचं मेलिटोनिन असंच तयार होणार नाही, कारण तुमचं कार्टिसॉल आज नाहीये. आणि या एका दुष्ट चक्रामध्ये आपण पडून राहतो. सो पुढच्या 21 दिवसामध्ये आपण महत्वाचं काय करायचंय तर हे कार्टिसॉल मेलिटोनिनची सायकल आपल्याला रिसेट करायची. मग आपल्याला बघा, तुम्हाला अशी कमी पडलेली किंवा अजून झोपलं तरी चालेल, अलाराम का वाजला तो बंद करायला अजून एक 10 मिनिटं, अजून एक 10 मिनिटं झोपावं वाटतंय, असं अस्वस्थ मन आणि अस्वस्थ शरीर यांनी तुम्हाला उठायचंय का तुम्हाला असं उठायचंय की सकाळ झालीये फ्रेश आणि आता जीवनामध्ये खूप काहीतरी छान आहे, आनंदी आहे, असं तुम्हाला पर्याप्त मिळालीये झोप, स्वस्थ मन आणि स्वस्थ शरीराने उठायचंय. तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा की तुम्ही सकाळी कुठल्या पद्धतीने उठताय. जो माणूस सकाळी सहज उठू शकतो आणि आनंदाने सकाळच्या दिवसानंतरचं जे काही काम करायचंय ते करू शकतो, तो माणूस निरोगी आहे. तुमच्या शरीराला असेल डायबिटीस, तुमच्या शरीराला असेल थायरॉइड, डझंट मॅटर, पण तुमची झोप ही शांत लागतीये का नाही, सकाळी उठल्यावर तुम्हाला सहज मोशन होतीये का नाही, हे फार महत्वाचं आहे आपल्या आजच्या हेल्थसाठी. त्यामुळे तुमच्या शरीरात असलेल्या प्रॉब्लेम्स विषयी विचार करू नका. माझी पहिली सायकल मला काय सेट करायची आहे तर माझं सकाळी सहज उठणं आणि रात्री सहज झोपणं. सो आपल्याला उपनिषदामध्ये दिलेला हा श्लोक पण हेच सांगतो की ज्याला रात्री सुखाने झोप लागते त्याला कसंही आयुष्यामध्ये सुख मिळेलच. त्यामुळे कम्फर्ट पेक्षा सुद्धा मोठं काहीतरी महत्वाचं आहे ज्याला आपण सुख म्हणतो, ते आहे शांत झोप आणि सहज येणारी झोपेतनं बाहेर पडून काम करण्याची इच्छा. याच्यामुळे आपण आनंदी आणि निरोगी राहण्याची पॉसिबिलिटी वाढणार आहे. सो तुमच्या झोपेला ऑब्झर्व करत राहा. मग आता जर तुमचं सर्कॅडियन रिदम व्यवस्थित असेल तर तुम्ही निरोगी आहात, तुमचं आरोग्य उत्तम आहे असं आपण म्हणू शकतो. हे या शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलं. आणि भारतामध्ये आपल्याला लहानपणापासून शिकवलेली ही गोष्ट पण तेच एक्झॅक्टली सांगते की सकाळी उठून सूर्याच्या दिशेला तुमचे 2 हात उघडून जर तुम्ही म्हणू शकत असाल कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम, म्हणजे कुठेही जाण्याची गरज नाही. तुमच्या या 2 हातांवर जेव्हा तो सूर्यप्रकाश पडेल आणि तो तुम्ही डोळ्यांनी बघू शकाल तेव्हा तुमच्याकडे जी काही तुम्हाला वेल्थ म्हणजे मग लक्ष्मी असेल, सरस्वती असेल किंवा स्वतः श्रीकृष्ण असतील ज्यांना आपण विष्णू म्हणतो, कुठलीही वेल्थ तुमच्याकडे येण्याची कपॅसिटी तुम्ही आणता स्वतःच्या शरीरामध्ये. जर सकाळी उठून तुम्ही या सूर्यप्रकाशाला स्वतःच्या हाताने स्वतःच्या डोळ्यावरती डायरेक्ट करू शकत असाल तर हे बघा, आता इतकं सहज सोपं आहे की हे घड्याळ शरीराचं जे रिदम आहे तो आपला अपसेट आहे का तो सेट आहे हे फक्त चेक केलं पाहिजे.
मग यासाठी आजपासनं महत्वाचं काय तर उद्या सकाळी उठल्यानंतर मला काय करायचंय याचं टेन्शन न घेता आज जी झोप येणार आहे ती शांत झोपायचंय का तर मला उद्या सकाळी आनंदाने उठून सूर्यप्रकाश घ्यायचा आहे डोळ्यावरती, माझं कार्टिझॉल तयार करण्याची उद्यापासनं सुरुवात करायची आहे. असा आजचा तुमचा होमवर्क आहे की सकाळी उठून स्वतःच्या शरीरामध्ये कार्टिझॉल तयार करण्याची प्रोसेस सुरू करा. सो चरक संहितेमध्ये पण त्यांनी हेच लिहिलंय की सुख दुःख किंवा हेल्थ अशक्तपणा किंवा स्ट्रेंथ किंवा बल दुर्बल किंवा फर्टिलिटी इनफर्टिलिटी किंवा तुमचं बुद्धी आणि अबुद्धी किंवा अज्ञान किंवा जीवन मृत्यू या सगळ्याचं जी काही सायक्लिक प्रोसेस आहे की या सगळ्याचं जे काही एकामधून दुसऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्म होणं आहे त्याचा तुमच्या योग्य आणि अयोग्य झोपेवरचं महत्वाचा परिणाम आहे. म्हणजे जे आयुर्वेदामध्ये किंवा होमिओपॅथीमध्ये किंवा नॅचरोपॅथीमध्ये डॉक्टर तुम्हाला सांगतात किंवा ॲलोपॅथी डॉक्टर सुद्धा तुम्हाला सांगतात की हे औषध घ्या आणि शांत झोपा. लागते का झोप औषध घेतल्यानंतर? जर औषध घेतल्यानंतर शांत झोप लागत असेल ना तर ते औषध आपल्या शरीरावर काम पण करतं. पण याचा अर्थ काय तर फक्त औषध काम करणार नाही, त्या औषधाला तर घेतलंच पाहिजे पण त्याच्या बरोबर आपलं दिवस आणि रात्रीची जी सायकल आहे म्हणजे झोप आणि जागेपणी करण्याची कामं ही जर आपलं शरीर व्यवस्थित करत असेल तर निरोगी होणं सहज शक्य आहे. मग आता आपण आपल्या शरीराचं जे सर्कॅडियन क्लॉक आहे किंवा ज्याला जैविक घड्याळ असं म्हटलं जातं त्याचा आपल्या सगळ्या जीवनावरती त्याचा प्रभाव पडतो. म्हणजे नुसतंच झोपणं आणि उठणं नाही तर काय वेळी आपल्याला भूक लागते, काय वेळी आपल्याला मोशन होते, काय वेळी आपल्याला तहान लागते, काय वेळी आपल्याला डायजेस्टिव्ह प्रोसेस होऊन मोशन पास करण्याची इच्छा होते. या सगळ्या गोष्टींसाठी एक व्यवस्थित शरीराचं घड्याळ आहे आणि या रिसर्चमध्ये त्यांनी या घड्याळाचं डिटेलिंग केलेलं आहे. म्हणजे एक एक गोष्ट शरीराची हळूहळू कुठल्या वेळी व्हायला पाहिजे याचं त्या रिसर्चमध्ये त्यांनी डिटेल प्रोसेस दिली. आणि आपल्याला माहिती आहे लहानपणापासून की हे असंच आपल्यासाठी असलं पाहिजे आणि याच्याविषयी आपण उद्याच्या सेशनमध्ये खूप डिटेलमध्ये बोलणार आहोत की हे घड्याळ करतं काय. तर आज आपण काय काय बघितलं याची एक छोटीशी रिव्हिजन करून आपण थांबूया. उद्या या सर्कॅडियन रिदमचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, आपला सर्कॅडियन रिदम अपसेट आहे का सेट आहे हे कसं चेक करायचं आणि तो अपसेट असेल तर त्याला रिसेट कसं करायचं हे आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार. तर आज आपण काय बघितलं तर आपली झोप ही शरीराचं एक घड्याळ आहे जे आपला वेक आणि स्लीप सायकलला सेट करतं आणि तो प्रकाशाच्या आपल्या डोळ्यावर पडण्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपलं एज किंवा आपल्याला वाटतं की आता म्हातारं झालंय ना मग हे असंच होतं. असं नाहीये, तुम्ही म्हातारे झाला म्हणून असंच व्हायला पाहिजे आणि मग यंग असताना तसं थोडेसे तर बदल डेफिनेटली होतील. तुमची झोप कमी होऊ शकते, काहींची झोप वाढू शकते, काहींना वेगळ्या वेळी झोप येऊ शकते. हे सगळं ओके जर ते नॅचरल असेल तर. त्यामुळे वयाचा तुमच्या निरोगी होण्याशी किंवा रोगी होण्याशी काही संबंध नाहीये. खूप लोक मनामध्ये ठेवतात की हा आता वय झालं मग हे सगळं होणारच. मग जेव्हा तुम्ही मनामध्ये हे सगळं होणारच असं धरून बसलाय त्यातनं बाहेर पडण्यासाठीची आंतरिक इच्छा कमी होऊन जाते. असं न करता काहीही झालं तरी मला कोणावरही डिपेंड न होता माझं मला झोपता येतं, माझं मला उठून वॉशरूमला जाता येतं, माझं मला उठून पाणी पिता येतं, हे कुठल्याही वयाला मी करू शकलं पाहिजे असा एक संकल्प आज करा आणि मग तुम्हाला निरोगी का राहायला पाहिजे याची एक समज येईल. ते आपण कसं शक्य आहे हे आपण बघितलं. अन्न तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, त्याच्याविषयी आपण पूर्ण 21 दिवसात बरेच वेळा बोलणार आहोत आणि तुमची इम्युनिटी पॉवर किंवा रोगप्रतिकारक शक्ती ही सुद्धा कशी वाढेल जर तुमचं जैविक घड्याळ सेट असेल तर. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना
सगळ्याच गोष्टींचं महत्वाचा बेसिस काय आहे तर आपला सर्कॅडियन रिदम. आणि एकदा का तो रिदम सेट झाला तर सगळ्या शरीराच्या छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे प्रॉब्लेम याच्यातनं आपण बाहेर येऊ शकतो. सो ही जी सर्कॅडियन रिदम आहे ती सूर्योदयापासनं सूर्यास्तापर्यंत दिवसाचे असे 4 भाग करून आपण समजून घेणार आहोत की एक्झॅक्टली ती कशी चालते. सो आज मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीवरती आपण एक निसर्गाचे भाग आहोत, म्हणजे प्राणी, पक्षी, झाडं आणि माणूस या सगळ्यांसाठी एक सिमिलर सायक्लिक प्रोसेस आहे. आणि सर्कॅडियन रिदम हा सूर्याशी डिपेंडंट प्रोसेस आहे. 2017 साली मिळालेल्या नोबेल पारितोषिकामुळे जगभरात सगळ्यांनी आता हे मान्य केलंय की सूर्योदय सूर्यास्ताशी निगडीत आपलं जर लाईफस्टाईल ठेवलं तर हेल्दी होणं पॉसिबल आहे. SCN नावाचं जे घड्याळ ब्रेनमध्ये आहे ते सर्व शरीराचं नियंत्रण करत असतं आणि प्रत्येक अवयवाचं स्वतःचं घड्याळ आहे. या प्रत्येक अवयवाच्या घड्याळाविषयी आपण उद्या बघणार आहोत. आणि सर्कॅडियन रिदम जर अपसेट झाला तर आपल्या शरीराचं हेल्थ अपसेट होते, हेही आपल्याला आज या सेशनमध्ये कळलंय. पण एक्झॅक्टली ते कसं होतं हे आपण उद्या शिकणार आहोत. आता बरोबर 9 वाजलेले आहेत. आपण प्रेयर करून घेऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता.